पुण्यात लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता अकोल्यातही सर्वांना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। अकोला जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीसोबत गुरुवारी सकाळी जे काही घडलं त्यानं संपूर्ण अकोला जिल्हा हादरलाय। नेमकं प्रकरण काय ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर इथं घडली आहे। ही चिमुकली 9 वर्षाची आहे। ती घराजवळ शेळीच्या पिल्लांसोबत खेळत होती। शेळीचं पिल्लू धावत एका घरामध्ये शिरलं। शेळीच्या पिल्लाला परत आणण्यासाठी ही चिमुरडी त्या घरात गेली। त्यावेळी घरात गवई नावाचं एक इसम होता। तो जवळपास 55 वर्षाचा होता। घरात त्यावेळी कुणी नव्हते। मुलगी घरात घुसल्याचं पाहून त्या नराधमानं तीच संधी साधली। घरात कुणी नाही याचा गैरफायदा त्यानं घेतला। या 9 वर्षीय चिमुकलीला पकडून त्यानं तिच्यावर अत्याचार केला। झालेली घटना कुणाला सांगितली तर तुला ठार मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली। त्यानंतर ती चिमुरडी तिथून पळून गेली। घरी गेल्यानंतर तिला वेदना होत होत्या। ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली। तिनं तिला काय झालं याची विचारणा केली। तिला विश्वासात घेतलं। आईनं विश्वासात घेतल्यानंतर तिनं झालेली सर्व हकीकत आईला सांगितली। त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। तिच्या कुटुंबियांनी लगेच पातूर पोलीस स्टेशन गाठलं। त्यानंतर आरोपी विरोधात तक्रार दिली। दरम्यान पातूर ठाणेदार धोपेवाड यांच्या पथकाचे 6 पोलीस निरीक्षक गजानन तळसे यांनी लगेच आरोपीचा शोध घेतला। त्याला गावापासून जवळच असलेल्या शेतातून ताब्यात घेतलं। अकोल्यामध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसून येते।